हिंजवडीमधील वाहतूक कोंडी, अपघात आणि खड्डे हे काही नवीन नाही. मात्र याच वाहतूक कोंडी खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव सुद्धा गेले. तर याच विरोधात हिंजवडी परिसरातील चिमुकले रस्त्यावर उतरत आंदोलन करतायत. नक्की ही वेळ त्यांच्यावरती का आली आणि त्यांनी असं हिंजवडीमध्ये काय पाहिलं की त्यांना हे आंदोलन करावं लागतं? माझ्यासोबत हिंजवडी परिसरातील हे लहान चिमुरडे आहेत आणि त्यांचे पालक सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. क्या कहना चाहेंगे? आज आप एक प्रोटेस्ट कर रहे हैं, हाथ में पोस्टर लेके पोर्टहोल के खिलाफ एक आंदोलन कर रहे हैं, ऐसा क्यों लगा आपको ये आंदोलन करना चाहिए? क्योंकि हमारे पुणे में बहुत सारे रोडों पे खड्डे हैं। हम कहीं पे भी जाते हैं, जैसे कि हमारी मासी के घर पे या हमारे अंकल के घर पे, तो बहुत सारे खड्डे आते हैं। और हमारे बड़े पापा के यहाँ पे तो इतने खड्डे हैं कि वहाँ पे आए दिन एक्सीडेंट होते रहते हैं और लोगों को चोट लगती रहती है। तो ऐसा हमारे साथ भी ना हो और किसी के साथ भी ना हो, इसलिए हम ये प्रोटेस्ट कर रहे हैं और हमें खड्डों से मुक्त रोड चाहिए हमारे पुणे में। तू काय सांगशील? तू हे पोस्टर घेऊन उभा आहे, नक्की काय तू पाहिले रस्त्यावरती अपघात होत आहेत? कशा प्रकारे हे अपघात होत आहेत? तू काय बघितलं होतं नेमकं? एकदा माझी मित्राची बहीण स्कूलमधून तिच्या मम्मीच्या सोबत टू व्हीलरवर चालली होती, तर रस्त्यात एक खड्डा आला आणि त्याच्यावरून गाडी गेली. ती गाडी स्लिप झाली आणि मागून मिक्सर आला, ट्रक मोठा, तर त्या मुलीच्या डोक्यावरून गेला आणि तिची डेथ झाली. आता हे सगळं व्हायला नाही पाहिजे, तर मग सरकारने काय केलं पाहिजे? कशा प्रकारे याच्यापासून आपल्याला सुटका मिळेल? काय वाटतं तुला? मला वाटतं की आता रोडचे खड्डे बुजवून टाका आणि बिना खड्ड्याचा आम्हाला रोड द्या. आता हे जे लहान मुलं आहेत यांना कळतंय, परंतु सरकारला कळत नाही. जे रोडवरचे जे खड्डे आहेत ते खड्डे पूर्णपणे भिजवून टाका आणि बिना खड्ड्याचा रस्ता आम्हाला द्या, जेणेकरून आम्ही आमच्या शाळेमध्ये जाऊ, आम्ही आमच्या पाहुण्यांकडे जाऊ, असं या लहानग्यांचं म्हणत. यांचे पालक सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? हे आज लहान मुलं रस्त्यावरती उतरून आंदोलन करतात. आज या लहान मुलांना कळते, अजून सुद्धा सरकारला कळत नाहीये. नाही, आजपर्यंत लहान मुलांवरती आज ही वेळ आलेली नसती, पण आज ही वेळ आलेली प्रशासनामुळं, की आज प्रशासनाने योग्य वेळी योग्य कारवाई नाही केली. आज अवजड वाहनं अनधिकृतपणेरित्या फिरतायत आणि रस्त्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की ITNs असू द्या, स्कूल असू द्या, सगळ्यांनाच याचा नाहक त्रास होत आहे. आणि या प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आज नाहक बळी जात आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार PMRD असेल, MIDC असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल, ते सर्वस्वी जबाबदार आहे. आमची कळकळीची विनंती आहे की प्रशासनाने यावरती गांभीर्याने विचार करावा आणि खड्डेमुक्त रस्ते हे ITNs असू द्या, ग्रामस्थ असू द्या किंवा सर्व पुणेकरांना हे खड्डेमुक्त रस्ते मिळावे, हीच नम्र विनंती. आणि दादांना सुद्धा नम्रतेची विनंती आहे की त्यांच्या लाडक्या बहिणीचा जसा त्यांनी विचार करताय, तसाही या खड्ड्यांचा आणि त्यांच्या लाडक्या बहिणींच्या जीवनाचा पण प्रश्न आहे की त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करावा आणि खड्डेमुक्त रस्ते पुण्याला द्यावेत, हीच नम्र विनंती. आपण पाहिलं तर दादांनी आपल्या लाडक्या बहिणींचा सुद्धा विचार करावा, असं या पालकांचं म्हणणं आहे. काही महिला सुद्धा आहेत. ताई, गेल्या अनेक वर्षात आपण पाहिलं तर हिंजवडीमध्ये ट्रक मिक्सरमुळे अनेक महिलांचे अपघात झालेत. कालचीच एक घटना ताजी. नक्की कशामुळे होत आहे? त्यांना एक वेळ ठरवून दिली तरी सुद्धा या वेळेचं ते त्यांना भान राहत नाही. भरधाव वेगामध्ये हे मिक्सर ट्रकवर रस्त्यावरून जाताना दिसतं. बरोबर. त्यांना दिलेल्या वेळेमध्ये त्यांची वाहतूक होत नाही व्यवस्थित आणि त्यांचं जी वाहतूक असते ही दिवस आणि रात्र चालू असते. आज तुम्ही या रस्त्यांवर बघितलं तर प्रत्येक 2-3 गाड्यांमागे 2-3 मोठे मिक्सर किंवा मोठ्या ज्या वाहनं असतात त्यांची वाहतूक होत असते. प्रत्येक महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा, प्रत्येकजण जे टू व्हीलरवर एस्पेशली जातात ते प्रत्येकजण आपला जीव मुठीत धरूनच गाडी चालवत असतात. एकतर या मोठ्या वाहतुकीमुळे रस्त्यांवर प्रचंड खड्डे झालेले आहेत. जिथे कुठे रस्ता व्यवस्थित आहे तिथे हे मोठे वाहनं ना खड्ड्यांचा विचार करतात, ना रस्त्याचा, ना कुठल्या लोकांचा. ते आपल्या भरधाव वेगातच जात असतात आणि या सगळ्याचा खूप परिणाम जे बाकीचे लोक जे छोट्या वाहनांमध्ये जात असतात, भले तुम्ही कारमध्ये जरी गेलात तरी कारमधनं जातानाही आपल्याला कारचा स्पीड किंवा हे काही मेंटेन करता येत नाही आणि सगळ्या गाड्यांची सुद्धा दुरवस्था होती आहे. आणि जे काही लोक जातात आहेत त्यांच्यामुळे आज मुलांना सोडताना जेव्हा जातो आपण त्यावेळेस आपला तर जीव आपण मुठीत धरून जातोच आहे, पण मुलांना घेऊन जाताना खूपच भीती वाटते की आपल्यामुळे आपल्या मुलांचा सुद्धा जीव जाऊ शकतो. आणि रोज हे आपण बघतो की
दर 2-3 दिवसांनी काही ना काही अपघात ऐकायलाच येतात आहेत कानावर या रस्त्यावर. सो प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे. आम्हाला रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून चालावं लागतं, अशा भावना या पालकांनी व्यक्त केल्यात. याच्यावरती तोडगा काय असू शकतो? अजून सुद्धा हे ट्रक चालक सुधरत नाहीये, प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही, याच्यावरती पर्याय काय असू शकतो? काय वाटतं तुम्हाला? प्रशासनाने काय केलं पाहिजे? एक तर गोष्ट, जे पण ट्रक चालक आहेत त्यांची सगळी नोंदणी केली पाहिजे, कोण आहे काय नाही, त्यांचं प्रशिक्षण बरोबर आहे की नाही ट्रक चालकाचा, ते सगळं काही बघितलं पाहिजे. त्यांची ट्रेनिंग बरोबर झाली आहे का ते बघितलं पाहिजे त्यांनी. हे सगळं आपण जर बघितलं, सुरळीत केलं तर काहीतरी आपल्या ट्रॅफिकमध्ये सुधार होईल. ते गाड्या हळू चालवतील, त्यांना धोका काय आहे, आपण जोरात गेलो किंवा कोणती गाडी खाली आली तर काय धोका होऊ शकते हे सगळं करणार. त्यानंतर आपले जे वेळ आहे, डंपर चालवायचे, मिक्सर चालवायचे, त्याची एक स्पेसिफिक टायमिंग असली पाहिजे. जेव्हा आपलं ट्रॅफिक किंवा ऑफिस आवर असतं त्यावेळेस हे डंपर गाड्या किंवा ट्रक्स, मोठे व्हेकल्स हे चालायला नको आहे. हे आमची एवढी विनंती आहे की हे सगळे आपण पर्याय केले आणि काही अजून सजेशन असते आम्ही ते पण द्यायला तयार आहे. आणि प्रशासनाला आम्ही मदत करायला पण तयार आहे की आमच्याकडून काय होऊ शकते ते आम्ही करायला सगळे तयार आहोत. हे आपण करू शकतो आणि हे सगळे उपाय आपण जर केले तर नक्कीच आपल्याला फायदा मिळेल. हिंजेवाडीमध्ये, पुण्यामध्ये ट्रॅफिकचा सोल्युशन आहे. जे काही पण खड्ड्यामुक्त रस्ता आहे ते सगळं आपल्याला सॉल्व्ह करून भेटेल याच्यामुळे. नक्कीच आपण पाहिलं तर प्रशासनाला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. मात्र प्रशासनाने आमचं म्हणणं ऐकत या रस्त्यांवरील खड्डे बुजवत या हिंजवडीला ट्रॅफिकमधून मुक्त सुद्धा केल्या असल्याची भावना या नागरिकांनी व्यक्त केली. सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे.